आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. राहुल गांधींसाठी रायबरेली मतदारसंघ निश्चित. एच.डी. रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल. आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधानांना पत्र. सीमावासियांचा रोष पत्करून एकनाथ शिंदे यांनी घेतली सभा. सुंठकर यांच्याशी तालुका मये समितीचा काडीचाही संबंध नाही. मये समितीचा तीनही घाट अनमोडमध्ये प्रचार. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून गावोगावी महादेव पाटलांचा प्रचार. जगदीश शेट्टर यांच्या विजयासाठी किरण जाधव यांनी घेतली बैठक. समितीच्या उमेदवारांना युवा सेनेचा पाठिंबा. सांब्रा महालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. काँग्रेस नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून लढवणार आहेत. नेहरू गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जाणारा हा लोकसभा मतदारसंघ राहुल यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी सोडला होता. त्यानंतर राहुल गांधी येथून रिंगणात उतरणार असल्याचे पक्षातर्फे 3 मे रोजी जाहीर करण्यात आले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधींना गमवाव्या लागलेल्या अमेठी मतदारसंघातून गांधी कुटुंबाचे निष्ठावंत किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने दोन्ही जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असलेल्या 3 मे रोजी उमेदवारांची नावे जाहीर केली. यामुळे उमेदवारांबद्दल आठवडाभरापासून चाललेल्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. एच.डी. रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल. प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कॅन्डलमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्वल रेवण्णा यांनी देशाबाहेर पळ काढला असला तरी त्यांचे वडील आणि JDSचे आमदार एच.डी. रेवण्णा यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता नव्या घडामोडींनुसार कर्नाटकचे माजी मंत्री असलेल्या एच.डी. रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेवण्णा यांच्या निवासस्थानी घरकाम करणारी महिला बेपत्ता झाल्यानंतर या महिलेच्या मुलाने तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. सदर महिलेचाही व्हिडिओ या सेक्स टेप स्कॅन्डलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आमदार एच.डी. रेवण्णा आणि त्यांचा सहकारी सतीश बबन्ना यांच्या विरोधात अपहरण आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधानांना पत्र. अनुसूचित जाती, जमाती व OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर भाजपचे नेते सातत्याने प्रचार सभातून देत असले तरी याच मुद्द्यावरून काँग्रेस भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी मोदींना दुसरे पत्र पाठवले असून आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. मोदींनी NDAच्या सर्व उमेदवारांना पत्र लिहून आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेसची सत्ता आली तर अनुसूचित जाती, जमाती व OBCचे आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना दिले जाईल हा मुद्दा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. मोदींच्या पत्राचा संदर्भ देत खरगेंनी संघ व भाजप विरोधात आक्रमक हल्लाबोल केला. संविधानातील अनुच्छेद 16 नुसार या समुदायांच्या लोकसंख्येतील प्रमाणानुसार आरक्षण देण्यास भाजप का विरोध करत आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी खरगेंनी मोदींना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे. सीमावासियांचा रोष पत्करून एकनाथ शिंदे यांनी घेतली सभा. सीमाप्रश्नी महाराष्ट्राकडे आस लावून बसलेल्या सीमावासियांच्या आशेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी फिरवले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात भाजपच्या उमेदवारासाठी आज त्यांनी प्रचार सभा घेतली. एकनाथ शिंदे 6 वाजता विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर खानापूर येथील जांबोटी क्रॉस येथे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्यासाठी सभा घेतली. विशेष म्हणजे हा भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला असूनही या भागात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधातच सभा घेतली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की ही वेळ मतदारसंघाचा नव्हे तर देशाचा नेता निवडण्याची आहे, विकास आणि प्रगती साधण्याची आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज जगामध्ये भारताला जे स्थान प्राप्त झाले आहे ते केवळ मोदींच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे, असे ते म्हणाले. सुंठकर यांच्याशी तालुका मये समितीचा काडीचाही संबंध नाही. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराला आपल्या गटाचा जाहीर पाठिंबा व्यक्त करणाऱ्या शिवाजी सुंठकर यांच्याशी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा काडीचाही संबंध नाही, असे जाहीर स्पष्टीकरण या समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे. शहरातील मराठा मंदिर येथे बोलवण्यात आलेल्या बेळगाव शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तातडीच्या बैठकीत हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. बैठकीत बोलताना बेळगाव तालुका मये समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले की बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार महादेव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिली असून त्यांच्या प्रचाराला लागले आहे. मये समितीचा तीनही घाट अनमोडमध्ये प्रचार. कारवार लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी तीनही घाट अनमोड आदी भाग पिंजून काढण्यात आला असून सर्वच भागातून समितीला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. समितीचे उमेदवार सरदेसाई यांच्या प्रचारासाठी गुरुवारी तीनही घाट, कातळेगाळी, अबनाळी, जामगाव आदी भागामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून फेरीचे स्वागत करण्यात आले. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप करून समितीला मतदान करण्याचे आवाहन केले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून गावोगावी महादेव पाटलांचा प्रचार. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील यांचा प्रचार गावोगावी जाऊन करण्यात आला. बेळगाव तालुक्यातील राकसकोप, सोनाली, बेळगुंदी आणि बोकनूर येथे प्रचार करण्यात आले. तालुका समितीचे नेते RM चौगुले, माजी आमदार मनोहर किणेकर, चेतन पाटील, राजू किणेकर, किरण मोटणकर, BS पाटील, मारुती शिंदे, रामचंद्र पाटील, किशोर पाटील, महेश पावसकर, रामा पाटील, विलास हुबळीकर, संभाजी बागिलगेकर, पुंडलिक सुतार, परशुराम बेळगावकर, आप्पा हिंडलगेकर आदींनी सहभाग घेतला होता. जगदीश शेट्टर यांच्या विजयासाठी किरण जाधव यांनी घेतली बैठक. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी बेळगाव शहर परिसरातील नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. स्थानिक नेतेही गल्लोगल्ली आणि घरोघरी जाऊन उमेदवार जगदीश शेट्टर यांचा प्रचार करत आहेत. भाजप युवा नेते किरण जाधव यांनी भोई गल्ली, भडकल गल्ली आणि खडक गल्ली परिसरातील प्रमुख महिला भगिनींची बैठक घेऊन जगदीश शेट्टर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीना बेनके, सरोज आळवणी, राहुल जाधव, राजन जाधव यासह गल्लीतील प्रमुख महिला उपस्थित होत्या. समितीच्या उमेदवारांना युवा सेनेचा पाठिंबा. सीमाभाग युवा सेनेने मये समितीच्या महादेव पाटील व निरंजन सरदेसाई या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. डॉक्टर सतीश नरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा भागातील सर्व युवा सैनिक या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. याबाबतचे पत्रक बेळगाव युवा सेनेचे विनायक हुलजी यांच्याकडून समिती उमेदवारांकडे दिले आहे. त्यांच्या विजयासाठी युवा सेना अग्रेसर असेल अशी माहिती सीमाभाग युवा सेनेचे ऋषिकेश सौंदलगेकर यांनी दिली आहे. सांबरा महालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी. सांबरा महालक्ष्मी यात्रोत्सव दिनांक 14 मे पासून सुरू होणार असून यात्रोत्सव कमिटीच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील स्वच्छतेचे कामकाज हाती घेण्यात आले असून यात्रा संपेपर्यंत कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. सांबरा यात्रेनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवण्यात येत असून विकास कामेही सुरू करण्यात आली आहेत. गावातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती राजू देसाई यांनी दिली.
बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, lucky draw. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वत्र मतदान जागृतीची मोहीम सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी देखील यासाठी स्वयंस्फूर्तीने मतदान जागृतीचे कार्य सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी कडोलकर गल्ली येथे अर्बन फॅक्टरी मेन्स फॅशन स्टोअर येथे जनजागृती केली. तसेच बेळगाव ते मिरज असा बस प्रवास करतेवेळी प्रवाशांना मतदानाबद्दल जनजागृती केली. मतदान अवश्य करा, आपले मत वाया घालवू नका. मतदान करणे हा आपला अधिकार आणि कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले. सर्व प्रवासी वर्गाने प्रसाद चौगुले यांचे आभार मानले. जन्म मृत्यू दाखल्यांसाठी मतदानानंतर व्यवस्था. लोकसभा निवडणुकीमुळे महापालिकेच्या एकूणच कामकाजाचा बट्ट्याबोळ झालाय. त्यामुळे लोकांची कामे रखडली असून गेली काही दिवस सुरू असलेल्या जन्म मृत्यू दाखले वितरणावरही परिणाम झाला आहे. विभागात एकच कर्मचारी कार्यरत असून लोकांचे केवळ अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. दाखले वितरण बंद झाले असून लोकांना 10 मे नंतर येण्याच्या सूचना करण्यात येत आहे. विविध कारणास्तव लोकांना जन्म मृत्यू दाखल्यांची गरज भासत आहे. आता काही दिवसात शाळा सुरू होतील. कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्यामुळे गोंधळ उडालाय. लोक सकाळी येऊन थांबत आहेत, पण दाखले मिळत नसल्याने त्यांची गोची झाली आहे. याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी लोकांना 10 तारखेनंतर या असे सांगत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. केएलई विद्यापीठातील NSS शिबिराची सांगता. केएलई स्वायत्त विद्यापीठातर्फे आयोजित 5 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सांगता नुकतीच झाली. आरोग्य आणि आराम यावर आधारित हे शिबिर होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर MS गणाचारी अध्यक्षस्थानी होते. केएलई कॅन्सर हॉस्पिटलचे CEO डॉक्टर MV जाली यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले. युवा महोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना त्यांनी बक्षिसांचे वितरण केले. JNMCचे प्राचार्य डॉक्टर राजेश पवार तसेच विद्यापीठाच्या संलग्न संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते. डॉक्टर अश्विनी सरसन्नावर यांनी स्वागत केले. 5% सवलतीला मुदतवाढ देण्याच्या मागणीला प्रतिसाद नाही. घरपट्टीवरील 5% सवलतीला मुदतवाढ देण्याच्या बेळगाव महापालिकेच्या मागणीला राज्य शासनाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. महापालिका आयुक्त PN लोकेश याबाबत सातत्याने नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करीत आहेत, पण त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळत नसल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून 5% सवलतीचे चलन देणे बंद करण्यात आले आहे. घरपट्टीची नेमकी रक्कम किती असेल तेवढ्या रकमेचे चलन महसूल विभागाकडून दिले जात आहे. शासनाकडून या सवलतीला मुदतवाढ मिळाली तर ज्यांनी या सवलतीशिवाय घरपट्टी भरली असेल त्यांना यंदाची 5% सवलत पुढील वर्षी दिली जाणार आहे. कोकणात जाणाऱ्या बसच्या संख्येत कपात. कर्नाटक परिवहन मंडळाने कोल्हापूर पाठोपाठ आंबोली मार्गे कोकणात जाणाऱ्या अनेक बस सेवा देखील रद्द केल्या आहेत. कर्नाटकात महिलांसाठी असलेल्या मोफत बस प्रवासाच्या शक्ती योजनेमुळे महाराष्ट्रातील कोकण मार्ग देखील प्रभावित झाला आहे. यामुळे ऐन हंगामात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. परंतु वायव्य परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागात असलेली अपुरी बसची संख्या आणि शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची वाढलेली संख्या यामुळे महाराष्ट्र मार्गावर बस सेवा पुरवण्यास कर्नाटक परिवहन मंडळ पूर्णतः असमर्थ ठरलं आहे. तालुक्यात शेती मशागतीच्या कामांना सुरुवात. तालुक्यात शेती मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ट्रॅक्टर व बैलजोडीच्या सहाय्याने शेतीची मशागत केली जाते. आगामी महिन्याभरात या कामांना गती येणार असून शिवारातील कामांनीही वेग घेतला आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरू होतो.
पावसाळ्यापूर्वी 1 ते 1.5 महिन्यापूर्वी शेतीची मशागत सुरू केली जाते, त्याप्रमाणे कामांना सुरुवात झाली आहे. मशागतीसह काही शेतकऱ्यांकडून बियाणांचीही तजवीज सुरू झाली आहे. रब्बीचा हंगाम संपल्यानंतर लगेचच शेतीतील मशागतीच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंटच्या ई-छावणीवर व्यापार परवान्यासाठी 445 अर्ज. छावण्या बोर्डातील ई-छावणीवर आतापर्यंत व्यापार परवान्यासाठी 445 अर्ज आले आहेत. यातील 333 परवान्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ई-छावणीच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहे. बोर्डात सध्या ऑनलाईनला प्राधान्य दिलं जात आहे. ई-छावणी पोर्टलच्या माध्यमातून तक्रार किंवा अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. याला कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांनीही प्रतिसाद दिला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डातील ज्या नागरिकांना ऑनलाईन सेवेचा लाभ किंवा अर्ज तसेच तक्रारी करायच्या असतील तर त्यांना पहिल्यांदा ई-छावणीवर संपूर्ण माहिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या प्रशिक्षणात नियोजनाचा अभाव. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होत आहे. यामुळे जिल्हा निवडणूक प्रशासनाची लगबग वाढली आहे. निवडणूक काळातील मतदान केंद्रांवर नेमणूक केलेल्या शिक्षकांसह सरकारी कर्मचाऱ्यांना विविध जबाबदारी देण्यात येत आहेत. मतदान प्रक्रियेविषयी शिक्षकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र या प्रशिक्षण कार्यशाळेत अधिकाऱ्यांकडून योग्य नियोजन होत नसल्याने शिक्षकांना तात्काळ राहण्याची वेळ येत आहे. खानापूर येथे आज झालेल्या प्रशिक्षण शाळेमध्ये नियोजनाचा अभाव दिसून आला. याचा मनस्ताप शिक्षकांना झाला. शहरातील 19 लॉजची पोलिसांकडून तपासणी. शहरामध्ये 24 तासात 19 लॉजची तपासणी करण्यात आली. मध्यरात्री मद्यप्राशन वा गोंधळ घालणाऱ्या 57 जणांच्या विरोधात कारवाई केली आहे. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून चौकशीसह तपासणी दरम्यान पोलिसांनी कारवाई केली. लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान आहे. त्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला आहे. लॉज आणि हॉटेलमध्ये तपासणी हाती घेण्यात आली आहे. मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे, मध्यरात्री विनाकारण भटकणे, भरधाव वाहन चालवणे, संशयास्पद हालचाली आणि गोंधळ घालणाऱ्या तब्बल 57 जणांच्या विरोधात 24 तासात पोलीस आयुक्तालय अखत्यारीत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तालयाकडून महिन्याभरात 12 जणांना हद्दपार. पोलीस आयुक्तालयाकडून महिन्याभरात 12 जणांना हद्दपार आणि एकाच्या विरोधात गुंडा कायद्याखाली कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली. गुंडा कायद्याखाली विशाल सिंग विजय सिंग चव्हाणच्या विरोधात मंगळवारी कारवाई केली. दरम्यान या कारवाईनंतर चव्हाण याला गुलबर्गा कारागृहात हलवल्याचेही त्यांनी सांगितले. अलीकडे विशाल सिंगची जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर रोहन जगदीश परत दहशत निर्माण आणि वेगवेगळ्या गुन्ह्यात सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे खडेबाजार पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पुष्पेंद्र आलमगीरने मारले येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान. येळ्ळूर येथील कलमेश्वर चांगलेश्वरी यात्रा व महालक्ष्मी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र मैदानात गुरुवारी आयोजित कुस्ती मैदानात हिंद केसरी पुष्पेंदर आलमगीर याने 15व्या मिनिटाला घुटना डावावर विनीत कुमार याला चितपट करत महाराष्ट्र मैदान मारले. या मैदानात सुमारे 85 कुस्त्या रंगल्या. प्रथम क्रमांकाची कुस्ती हिंद केसरी पुष्पेंदर आलमगीर विरुद्ध भारत केसरी विनीत कुमार मारा यांच्यात लावण्यात आली. दोन्ही मल्ल उंचपुरे आणि वजनदार असल्याने लढत रंगतदार झाली. 15व्या मिनिटाला पुष्पेंदर याने विनीत कुमारवर ताबा घेऊन घुटना डावावर आसमान दाखवले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीतील मल्ल न आल्याने ही कुस्ती रद्द करण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये रोहित कटारिया याने महाराष्ट्र चॅम्पियन भारत मदने याला चितपट केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये सुबोध पाटील याने रोहित चौधरी याला पराभूत केले. 5व्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध भारत केसरी रॉबिन हुड्डा यांच्यात अर्धा तास कुस्ती रंगली. अखेर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. 6व्या क्रमांकाच्या कुस्तीत उदयनराज पाटील याने डबल कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार याला, 7व्या कुस्तीमध्ये कर्नाटक केसरी नागराज बसिडोनी याने दीपक दिल्ली याला, 8व्या क्रमांकाच्या कुस्तीत शिवा दड्डी याने देव नरेला दिल्ली याला आसमान दाखवले. 9व्या क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक चॅम्पियन प्रकाश इंगळगी याने करण दोहा दिल्ली याला धूळ चारली. 10व्या क्रमांकाच्या कुस्तीत कामेश कंगराळी याने संजू इंगळगी याला चितपट केले. या मैदानात दुर्गेश संती बस्तवाड, ओमकार सावगार, पवन चिगदिनकोप, प्रेम जाधव, निरंजन येळ्ळूर, प्रथमेश कंगराळी, राजू शिनोळी यांनी प्रेक्षणीय विजय मिळवले.
बसवेश्वर जयंतीनिमित्त रविवारी मॅरेथॉन. लिंगायत संघटना बेळगाव यांच्यातर्फे जगज्योती बसवेश्वर जयंतीनिमित्त रविवार दिनांक 5 रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे तसेच विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती लिंगायत संघटनेचे अध्यक्ष इराण्णा देय्यान्नवर व रमेश कळसन्नावर यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी सकाळी 7 वाजता महांतेश नगर, हलकट्टी भवन, अंजनेय नगर, रामतीर्थ नगर, शिवालय, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे मैदान, कणबर्गी मार्गे पुन्हा त्याच परतीच्या मार्गाने येऊन मॅरेथॉनची सांगता होणार आहे. सदर मॅरेथॉन 15 ते 30, 30 ते 50, 50 ते 60 अशा वयोगटात पुरुष व महिलांसाठी घेण्यात येणार आहे. 15 ते 30 वयोगटातील पुरुष व महिला गटातील विजेत्याला रोख 5,000, उपविजेत्याला रोख 3,000, तिसऱ्या क्रमांकाला रोख 2,000 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. तर 30 ते 60 वयोगटातील विजेत्यांना प्रमाणपत्र, आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. 7 व 8 मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कारंजी मठाचे देवपूज्य श्री पुरी यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता चन्नम्मा सर्कल येथून जगज्योती बसवेश्वर जयंतीच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे, अशी माहितीही देण्यात आली. या प्रसंगी सतीश पाटील, शशी पाटील, संगमेश अरडी, सुरेश नरगुंद, विजय उदलीमठ, अशोक इटगी, शंकर शेट्टी, शंकर गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. निरंजन येळ्ळूर यांनी मारले संती बस्तवाडचे कुस्ती मैदान. संती बस्तवाड येथील दुर्गादेवी व बसवेश्वर यात्रेनिमित्त संती बस्तवाड देवस्थान समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने कुस्ती मैदान घेण्यात आले. येळूरच्या निरंजन याने निट्टूरच्या गणेशला आकडी डावावर चारी मुंड्या चित करीत संती बस्तवाड कुस्ती मैदान मारले. प्रमुख पाहुणे दुग्धियो व बसवेश्वर यात्रा कमिटी अध्यक्ष चन्वीर पुजारी, शिवाजी बस्तवाडकर, सदाशिव चौगुले, महेश बिरजे, पिराजी दरवेशी, गुंडू कांबळे, कल्लापा गुरव यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची लढत निरंजन येळ्ळूर विरुद्ध गणेश निट्टूर यांच्यात लावण्यात आली. कुस्तीच्या प्रारंभापासूनच दोन्ही मुलांनी खडाजंगी कुस्ती करण्यास प्रारंभ केला. अनुभवी व आक्रमक कुस्ती करत निरंजन येळ्ळूरने गणेश निट्टूरला चित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तितक्याच शिताफीने गणेशने तो परतवूनही लावला. 15 मिनिटाच्या खडाजंगीनंतर निरंजन येळ्ळूरने गणेशला आकडी डावावर चित करीत नेत्रदीपक विजय संपादन केला. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महेश तीर्थकुंडे विरुद्ध किरण कंगराळी ही लढत 25 मिनिटाच्या खडाजंगीनंतर बरोबरीत सोडवण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत शंकर तीर्थकुंडे याने पार्थ खादरवाडीला छडी टांग डावावर चित केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत महतेश संती बस्तवाडने विकास निट्टूरला साईडला डावावर चित केले. 5व्या क्रमांकाच्या कुस्तीत अभिषेक संती बस्तवाडने रोहन मलतवाडी याला ढाक डावावर चित केले. या मैदानात मंजुनाथ संती बस्तवाड, बाळकृष्ण संती बस्तवाड, साई कंगराळी, नंदकुमार संती बस्तवाड, ओमकार संती बस्तवाड या मल्लांनी चटकदार कुस्त्या करीत नेत्रदीपक विजय संपादन केले. तत्पूर्वी आखाड्याचे उद्घाटन व पूजन दुर्गादेवी आणि बसवेश्वर यात्रा कमिटी व देवस्थान कमिटी पंच यांच्या वतीने केले. या मैदानाला पंच म्हणून गंगाराम मेडनकट्टी, बसप्पा खानापुरी, रामा बिर्जे, बसप्पा दरवेशी. तर हे मैदान यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय मल्ल व NIS कुस्ती प्रशिक्षक गुंडेश मेडकनष्टी तर कुस्तीचे धावते समालोचन मेघू बिर्जे यांनी केले. जेवर गॅलरी डायमंड व रॉजर्स सुपर किंग्ज उपांत्य फेरीत. युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विष्णू चीट्स चषक 13 वर्षांखालील मुलांच्या लिटिल मास्टर्स लीग स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात जेवर गॅलरी डायमंड व रॉजर्स सुपर किंग्ज यांनी तडफदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गॅलरी डायमंड संघाने या स्पर्धेमध्ये साखळी फेरीतील सर्व 5 सामने जिंकत अपराजित राहण्याचा मान मिळवला. आजच्या पहिल्या सामन्यात रॉजर्स सुपर किंग्ज संघाने साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाचा 8 गड्याने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 22.1 षटकात सर्व गडी बाद 89 धावा केल्या. साईराज पोरवाल याने 4 चौकारासह 23, सार्थक मुरुडकरने 3 चौकारासह 15 धावा केल्या. रॉजर्स संघातर्फे विवान भोसरने 16 धावा 4, साईराज चव्हाणने, अथर्व बेळगावकर व विश्रुत कुंदरनाडे प्रत्येकी 1 गडी बाद केला. उत्तरादाखल रॉजर्स सुपर किंग्ज संघाने 14.3 षटकात 2 गडी बाद 93 धावा जमवत हा सामना आरामात जिंकला. कर्णधार अवनीश हट्टीकर 11 चौकारासह नाबाद 61 धावा केल्या. रजत संभुजे याने 2 चौकार सह 14 धावा केल्या. साई फार्मतर्फे अथर्व करडी याने 2 गडी बाद केले. सामनावीर अवनीश हट्टीकर व इम्पॅक्ट खेळाडू विवान भुसद यांना प्रमुख पाहुण्या दीपा देसूरकर, दीपा खांडेकर, मंजुळा कोटी, माधुरी चौगुले यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
आजच्या दुसऱ्या सामन्यात जेवर गॅलरी डायमंड संघाने MCCC रॉयल संघाचा तब्बल 188 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना जेवर गॅलरी डायमंड संघाने 25 षटकात 4 गडी बाद 287 धावा केल्या. सलामीवीर अजय लमाणी याने चोफे टोलेबाजी करताना 21 चौकारांसह 112 धावा केल्या. कर्णधार मोहम्मद हमजा याने 7 चौकारासह 65 तर लक्ष्य खातायत याने 8 चौकारासह 38, आरुष पुत्रने 4 चौकारासह 24 धावा केल्या. रॉयलतर्फे नोमान व फराज याने प्रत्येकी 1 गडी बाद केला. उत्तरादाखल रॉयल संघ 25 षटकात 7 गडी बाद 99 धावा केल्या. अमोघ हिरेमठने 10 चौकारासह 44, निखिल आडकेने 16 धावा केल्या. जेवर गॅलरीतर्फे अवनीश बसुर्तेकर व कर्णधार मोहम्मद हमजा यांनी प्रत्येकी 3 तर लक्ष्य खातायत यांनी 1 गडी बाद केला. सामनावीर मोहम्मद हमजाने इम्पॅक्ट खेळाडू अजय लमाणी यांना प्रमुख पाहुणे आशिष चव्हाण, किशन सिद्धलिंग, मिथिलेश मेंढके, रवी गोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सकाळी 9:30 वाजता जेवर गॅलरी डायमंड व साई फार्म स्पोर्ट्स क्लब यांच्यात तर दुपारी 1:30 वाजता रॉजर सुपर किंग्ज व केआर शेट्टी किंग्ज यांच्यात उपांत्य फेरीतील सामने होतील. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.